मिळतील का? म्हणजे तुम्हाला सत्ता पाहिजे, खुर्ची पाहिजे, त्यामुळे तुम्ही जे म्हणता की अमित भाईंच्या बरोबर बंद दरवाजा आड चर्चा झाली, हे पूर्णपणे खोटं आहे, स्पष्ट होतं. आणि म्हणून मी त्याच्या आणखी खोलात जाऊ इच्छित नाही. परंतु एवढंच सांगतो, सत्तेसाठी हिंदुत्व सोडलं, बाळासाहेबांचे विचार सोडले, सावरकरांना सोडलं, देशद्रोही आणि देशाच्या विरोधामध्ये असणाऱ्यांशी हात मिळवणी केली. आणि आता निवडणुका आल्यावर त्यांना पुन्हा हिंदुत्वाची आठवण झाली. आता यांना राम आठवला. पहिले म्हणायचे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, असं मोदीजींना चेष्टा करायचे. मोदीजींनी मंदिरही बनवलं, तारीखही सांगितली, उद्घाटनही झालं. म्हणजे काय? मुंह में राम बगल में छुरी. जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, हे आपल्याला माहित आहे. आपलं उलट आहे. मुखी राम आणि सतत काम. हे लोकांना काम पाहिजे, लोकांना आरोप प्रत्यारोप नको. लोकांना तुम्ही काय करताय ते पाहिजे. आणि घरी बसलेल्या लोकांना लोक पाठीशी उभे राहत नाही. फील्डवर काम करणाऱ्या माणसाच्या, कार्यकर्त्याच्या मागे लोक उभे राहतात. आणि आपले जे शिल्लक लोक आहेत, आमदार खासदार, त्यांना थांबवण्यासाठी रोज सांगायचे, रोज ज्योतिषांचा पाडा वाचायचा. आज सरकार पडणार, सरकार स्थापन झाल्यापासून आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. सगळे ज्योतिषी थकले, पण सरकार काय पडलं नाही. सरकार तुमच्या आशीर्वादाने अधिक मजबूत झालं, अधिक मोठं झालं, अधिक ताकदवान झालं. आणि म्हणून आज इंडिया आघाडी केली आहे. अरे मोदीजींच्या विरोधामध्ये तुम्ही सगळे एकत्र आलात, पण पंतप्रधान पदाचा उमेदवार पण आपण ठरवू शकला नाही. आणि म्हणून त्या इंडिया आघाडीचं पण एक एक करून सगळे सोडून चाललेत. कुणाच्या जोरावर, कुणाच्या बळावर तुम्ही या देशाचे प्रधानमंत्री मोदीजींना आव्हान देताय? मोदीजी कुठे? त्यांचं काम कुठे? त्यांनी या देशाला पूर्ण जगामध्ये सन्मान प्राप्त करून दिलाय. आपली अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. 10व्यावरून 5व्यावर आणली, 3ऱ्यावर आणतायत. $5 ट्रिलियन स्वप्न त्यांनी पाहिलं. आणि तुमच्या सदिच्छा, शुभेच्छांमुळे, आशीर्वादामुळे या महाराष्ट्रातून पण $1 ट्रिलियन स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपलं सरकार करेल. आणि म्हणून आज लोक म्हणतात, हे सगळं होत असताना कुणाला तरी प्रधानमंत्री होण्याचे स्वप्न पडतायत, कुणाला अर्थमंत्री व्हायचं स्वप्न पडतायत, एक दुसऱ्याला प्रधानमंत्री अर्थमंत्री बनवतायत. हास्य जत्रा कार्यक्रम असतो, त्याला पण टफाईट होईल अशा प्रकारचं त्यांचे स्वप्न आहे. आणि म्हणून या त्यांच्या त्या सभा पाहिल्या आपण, मैदानातून चौका सभावर आल्या. काल परवा त्यांनी स्वतःलाच काय म्हटलं तेही आपण पाहिलं. मला वाटतं ते काय म्हटलंय आपल्याला माहित आहे स्वतःला. त्यांच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री म्हणायच्या ऐवजी दुसरं काहीतरी म्हटलं, मी बोलत नाही. आणि त्यांनी मला वाटतं आरसा पाहिला असेल. वारसा 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 म्हणता, तुम्ही पहिला आरसा पहा. आणि म्हणून काँग्रेसच्या 50-60 वर्षामध्ये जी कामं झाली नाहीत, तो विकास गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांनी करून दाखवला. त्यांनी राम मंदिरही बांधलं, 370 कलमही हटवलं. आज त्याच्या आपल्या महाअधिवेशनामध्ये आपण दोन्ही ठराव केले, मोदी साहेबांच्या अभिनंदनाचा आणि गृहमंत्री अमित शाह साहेबांच्या अभिनंदनाचाही ठराव केला. तुम्ही तर एक शब्दही काढला नाही. बाळासाहेबांचे स्वप्न ज्यांनी पूर्ण केलं त्यांच्याबद्दल बोलायचे धाडस दाखवत नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा या ठिकाणी फिर एक बार मोदी सरकार अशा प्रकारचा लोकांनी गॅरंटी दिली आहे. मोदी गॅरंटी जशी चालते, कारण आपण महायुतीतले आहोत.
ज्यांनी बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं त्यांच्याबद्दल मोकळेपणाने मुक्त कंठाने त्यांना धन्यवाद, त्यांचं अभिनंदन करणं हे आपलं काम आहे. कारण बाळासाहेब सांगायचे, जे चांगल्याला चांगलं म्हणा, आणि म्हणून ती शिकवण आपल्याकडे आहे. आणि म्हणून अब की बार 400 पार मोदीजींनी नारा दिलाय. आपला नारा आहे अब की बार 45 पार. आणि म्हणून या कोल्हापूरमध्ये देखील या महायुतीचाच भगवा झेंडा फडकला पाहिजे, यासाठी आपल्याला काम करायचं आहे. आज कोल्हापूरमध्ये मी पाहिलं की किती बाबा, आज आपण जवळपास 640 कोटीचे उद्घाटन करून आलो. पंचगंगा नदीचं प्रदूषण शून्यावर आणण्यासाठी जवळपास 400 कोटी रुपये आपण शासनाकडून मंजूर केले. 400 कोटी रुपये. त्याचबरोबर अगोदर आपण जे दिले पैसे त्याचा आज आपण भूमिपूजन आणि लोकार्पण केलं. आणि या महापूर थांबवण्यासाठी या पंचगंगेचा आपण वर्ल्ड बँकेकडून 3200 कोटी रुपये आपण घेतोय. 3200 कोटी. पंचगंगेचं प्रदूषण, पंचगंगेचा महापूर, दरवर्षी आपली होणारी परवड ही आपल्याला थांबवायची आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी एवढंच सांगतो, हा कोल्हापूर देखील आपण शक्तीपीठ करतोय. नागपूर ते गोवा प्रकाश आंबेडकर त्यासाठी पाठपुरावा करत होते आणि ते देखील कोल्हापूरला फायदेशीर आहे. राजेश, दोन्ही खासदारांना मी सांगू इच्छितो, हे शक्तीपीठ देखील कोल्हापूरचा विकास करेल. मुंबई गोवा हे देखील आपण ऍक्सेस कंट्रोल करतोय, त्याचाही कोल्हापूरला फायदा होईल. आणि आज या कोल्हापूरच्या विकासाचा जो वेग आहे हे सरकार वाढवल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यासाठी जेवढा लागणारा निधी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी सांगतो, कमी पडू देणार नाही. या कोल्हापूर मधले रस्ते चकाचक झाले पाहिजे. मी दिलेला शब्द पाळतो हे तुम्हाला माहित आहे. कोल्हापूरकरांचा टोल मी हटवणार म्हटलं होतं, हटवून दाखवला. आणि म्हणून आज मी एवढंच सांगतो, मराठा आरक्षणाच्या बाबतीत देखील मला इथे कोल्हापूरमध्ये काल लोक भेटले. मी शपथ घेतलेली आहे, मराठा आरक्षण हे देण्यासाठी कायद्याच्या चौकटीत बसणार, टिकणार, कायद्याच्या कसोटीवर टिकणार मराठा आरक्षण हे सरकार देणार. त्यासाठी 20 तारखेला विशेष अधिवेशन आपण बोलवलेलं आहे. हे मराठा आरक्षण देताना आपला ओबीसी समाज असेल, इतर समाज असेल, त्यांना कुठेही धक्का न लावता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता या मराठा समाजाला न्याय देण्याचं काम हे सरकार केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्दही मी दिला आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की कोल्हापूर वासियांसाठी MIDC मंजूर झाली आहे. इथे रोजगार आला पाहिजे. दावोसला जाऊन 3,73,000 कोटीचे आपण करारनामे केले. 3-4 लाख लोकांना रोजगार मिळेल. या कोल्हापूरमध्ये देखील उद्योग मंत्र्यांना सांगितले, जेवढ्या आपल्याला किती इंडस्ट्री, मग किती MIDC मंजूर झाल्यात? 7 MIDC आपण कोल्हापूरमध्ये मंजूर केल्यात. हजारो लाखो लोकांना, तरुणांच्या हाताला काम मिळेल. आणि म्हणून मी आपल्याला सगळ्यांना, उद्योजकांना देखील विनंती केली आहे की या ठिकाणी कोल्हापूरमध्ये मोठे उद्योग आले पाहिजे, लोकांना काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे. इथला माणूस मुंबई शहरात, इतर शहरामध्ये नोकरीसाठी जाता कामा नये. जो गेलाय तो वापस आला पाहिजे. ही भूमिका सरकारची आहे. त्याचबरोबर यामध्ये पन्हाळा, शाहूवाडी या डोंगरी भागाला देखील त्याचा लाभ होईल. इचलकरंजीला स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी देखील सरकार कटिबद्ध आहे. ही जबाबदारी सरकारची, आमची आहे. आणि म्हणून मला निस्सारणाची जी आहे योजना
त्याला देखील आपण नगर विकास विभागाच्या माध्यमातून पैसे देतोय। राधानगरी याला दाजीपूर पर्यटनाला चालना देणारा आराखडा तयार होतोय। तीर्थक्षेत्र विकास आराखडा होतोय। अंबाबाई आणि ज्योतिबाचा विकास या ठिकाणी आपण करतोय। तिरुपती बालाजीच्या धर्तीवर ही करवीर वासिनी अंबाबाईच्या देवस्थानाचा विकास आपल्याला करायचा आहे। पंढरपूरचा देखील विकास आपल्याला करायचा आहे। ज्योतिबा देवस्थानाचा विकास आपल्याला करायचा। हे सरकार सर्वसामान्य लोकांचा आणि म्हणून गिरणी कामगारांची घरं देण्याची प्रक्रिया देखील युद्ध पातळीवर आम्ही घेतोय, ती देखील आम्ही देतोय। हे पहिलं सरकार आहे। गिरणी कामगारांना घरं देण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। कोल्हापूरचे देखील या ठिकाणी गिरणी कामगार वंचित राहणार नाही। कन्व्हेन्शन सेंटरचं कामही लवकर सुरू होईल। त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं कळंबवाडी थेट पाईपलाईन योजनेचं काम सुरू आहे। नगरोत्थानमधून 100 कोटीचे रस्ते सुरू आहेत आणि स्वच्छ भारतसाठी देखील आपलं काम सुरू आहे। राजश्री शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला आपण 10 कोटी रुपये दिले, त्याचंही काम सुरू होईल। आणि म्हणून केंद्रात आणि राज्यामध्ये जेव्हा एकाच विचाराचं सरकार असतं तेव्हा ही कामं आपल्याला करता येतात। डबल इंजिनचं सरकार या ठिकाणी आहे। कोल्हापूरचा खंडपीठाचा देखील प्रश्न प्रलंबित आहे, तो देखील आपलं सरकार सोडवल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मी आपल्याला सांगू इच्छितो। आणि म्हणून हे देशाला महासत्ता बनवण्यासाठी मोदीजींचे हात आपण बळकट करूया। त्यामुळे आज आपल्याला निर्धार करायचा आहे। आपला निर्धार आहे राज्याच्या प्रगतीचा, राज्याच्या समृद्धीचा। आपला निर्धार आहे शिवसेना मजबूत करण्याचा। आपला निर्धार आहे बाळासाहेबांच्या विचार जीवापाड जपण्याचा। आपला निर्धार आहे हिंदुत्वाची शान राखण्याचा। आपला निर्धार आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना पुन्हा प्रधानमंत्री करण्याचा। आपला निर्धार आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आज आपण खऱ्या अर्थाने कोल्हापूरची ताकद दाखवलेली आहे। काही जर राहिला असेल खासदार आमदार राजेश तर काळजी करू नका। त्यासाठी मुख्यमंत्री म्हणून या कोल्हापूर वासियांच्या पाठीशी राहण्याचं काम हा एकनाथ शिंदे करेल। आणि म्हणून आपण सर्व शक्ती सर्व ताकद पणाला लावून मी म्हटलंय की जसं मोदीजींनी 400 पार म्हटलं तसं 48 पैकी 45 पार आपण करू शकतो। कारण केंद्राने केलेली कामं आणि राज्य सरकारने केलेली कामं आपल्याला फक्त लोकांपर्यंत पोहोचवायची आहेत। ही कामं आपण लोकांपर्यंत पोहोचवली तर लोक काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहतील, घरी बसणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार नाही। आणि म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो, आपले आभार मानतो। या व्यासपीठावर सगळे बसले, ते व्यासपीठ एवढा मोठा आपला आणि व्यासपीठा